तर आपल्याला करायचं फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट. टोटल सरफेस एरिया काय असतो कोनसाठी? टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला आहे पाय आर ब्रॅकेट आर प्लस एल. आता ते दिलं किती आहे मला 616. सोबतच काय सांगितले एल इज इक्वल्स टू 3r. मग मी काय करतो पाय आर ब्रॅकेट आर प्लस 3r इज इक्वल्स टू 616. म्हणजे हा काय मिळेल मला ब्रॅकेट जर मी पहिले ॲडिशन केली तर हा होईल पाय आर मल्टिप्लाइड बाय 4r इज इक्वल्स टू 616. आता पायची व्हॅल्यू मी सिंपल 22/7 ठेवतो. रिझन काय आहे तर 616ला मी 11ने डिवाइड करू शकतो. तर मला 616 जर 11ने डिवाइड केलं तर हा भेटेल मला 11/55 11 सक्क 66. परत हा होईल 8/7 r स्क्वेअर इज इक्वल टू 56. म्हणजे हा मिळेल 8 56. सो r स्क्वेअर इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय 7 टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतले तर काय मिळेल r इज इक्वल टू 7. आता r ची व्हॅल्यू मला 7 मिळाली पण मला व्हॅल्यू कशाची काढायची स्लॅन्ट हाईट. सो l इज इक्वल्स टू 3. r माहित होतं आपल्याला 3 इंटू 7 इज इक्वल्स टू 2170. सो स्लॅन्ट हाईट किती झाली slant height of cone is 21 centimeter. Next the inner diameter of a whale is 4.2. diameter सांगितलं. आता inner diameter सांगितलंय म्हणजे तो काय d is equals to 4.20 मीटर. डायमीटर दिलाय. आता वेल आहे म्हणजे तो काय सिलेंडर शेप आहे सिलेंड्रिकल शेप आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण रेडियस. सो याच्यावरून r ची व्हॅल्यू काढू शकतो 4.2/2. रिजन काय r इज इक्वल्स टू d/2 सिन्स r इज इक्वल्स टू d/2 म्हणजे हा मला मिळेल 2.1 मीटर. आता रेडियस 2.1 मीटर आहे आणि डेप्थ आहे मग कोण सिलेंड्रिकल शेप मध्ये मग मी डेप्थला काय सांगणार हाईट इज इक्वल्स टू 10 मीटर. चालेल. फाइंड द इनर सरफेस एरिया ऑफ अ वेल. फाइंड द कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग इट फ्रॉम इनसाइड ॲट द रेट ऑफ ₹52 पर स्क्वेअर मीटर. आता आपल्याला जर प्लास्टरिंग करायची त्यासाठी आपल्याला सरफेस एरिया काढायचा इथं कॅल्क्युलेट करायचा. सो कर्व सरफेस एरिया सरफेस एरिया और CSA इज इक्वल्स टू काय असेल तो असतो सिलेंडरसाठी 2πr/h इज इक्वल्स टू. आता कर्व सरफेस एरिया 2 मल्टिप्लाइड बाय आता माझ्याकडे r आहे 2.1 आणि h आहे 10. मग मी काय करतो r आहे 2.1 म्हणजे 7च्या मल्टिपल मध्ये म्हणून मी पायची व्हॅल्यू घेतो 22/7. 2.1 मल्टिप्लाइड बाय h किती आहे 10. जर हा गुणाकार केला तर काय मिळेल मला 2 मल्टिप्लाइड बाय 22 मल्टिप्लाइड बाय 2.1 बाय 10 21/7 म्हणजे हा होईल 3. हा होईल 6 मल्टिप्लाइड बाय 22 6 12 1 132 स्क्वेअर मीटर 132 स्क्वेअर मीटर. आता त्यांनी पुढे काय सांगितलं आपल्याला फाइंड द कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग इफ it from inside at the rate 52 per square meter. The cost of plastering किती आहे ₹52 per square meter. ₹52 per square meter. So total cost of plastering is equals to किती आहे त्याचा एरिया 132/52 आणि जर हे आपण कॅल्क्युलेट केलं तर हे आपल्याला मिळणार आहे
6,864. सो टोटल कॉस्ट किती असेल? सो टोटल कॉस्ट ऑफ clustering will be rupees 6,864. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन लास्ट, द लेंथ ऑफ रोड रोलर. आता रोड रोलर आहे हा पण काय एक सिलेंडर शेप आहे, तर त्याच्यात जी लेंथ असेल ती माझी काय बनेल, सिलेंडरची हाईट. सो आपण लिहू की लेंथ ऑफ रोड रोलर, त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करणार, एच, 2.1 मीटर. त्याच्यानंतर काय, इट्स डायमीटर इज and diameter d is equals to 1.4 मीटर. सो आता डायमीटर आहे 1.4, मग रेडियस काय होईल, डायमीटर अपॉन 2, 1.4 अपॉन 2, that is 0.7 मीटर. For leveling a ground 500 rotations of the road roller were required. आता रोड रोलरना आपण लेवलिंग करण्यासाठी यूज करणार आहे, म्हणजे जमिनीशी कशाचा कॉन्टॅक्ट येणार आहे, कर्व सरफेस एरियाचा. मग मी काय करेल सगळ्यात अगोदर, कर्व सरफेस एरिया इज इक्वल्स टू, म्हटलं तरी वी नो दॅट कर्व सरफेस एरिया किती असतो, 2πr मल्टिप्लाइड बाय एच. हे सेपरेट का लिहितो मी, कारण हा आहे सर्कम्फरन्स आणि ही आहे टोटल हाईट. तर 2 मल्टिप्लाइड बाय, माझ्याकडे आर किंवा एच दोन्हीपैकी कोणती एक व्हॅल्यू 7च्या मल्टिपलमध्ये आहे का, हो दोन्ही आहेत. मग मी काय करतो, पायची व्हॅल्यू 22/7 घेतो. आर किती आहे 0.7 मल्टिप्लाइड बाय एच किती आहे 2.1. मी काय करतो याला 22 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 21, इथं तर 7 राहील, 7च्या खाली इथं 10, इथे 10. काय केलं मी, हा जो पॉइंट आहे तोडण्यासाठी काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला या दोन्ही नंबर मध्ये हा नंबर पहिला आणि हा नंबर दुसरा दोन्ही मध्ये काय केलं 10 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. इथं काय मिळणार आहे मला, 7 कॅन्सल होऊन जाईल, हा होऊन जाईल 44 मल्टिप्लाइड बाय 21 अपॉन 100. किती होईल, 4 1 4 4 1 4 4 2 8 4 5, म्हणजे हा होईल 11 1 11 2 22 आणि 1 23 छेदस्थानी 25. म्हणजे हा मला मिळणार आहे, परत वाटलं तर 4 न मल्टिप्लाय जर केलं मी तर हा होईल 4 1 4 4 3 12 2 8 4 1 4 2 8 1 9 भागिले 25 चौक 100 म्हणजे 9.24 9.24 युनिट काय असेल याचं, मीटर मध्ये होतं, म्हणजे हा असेल स्क्वेअर मीटर. हा झाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ रोड रोलर. म्हणजे ज्यावेळेस सो इन 1 revolution 9.24 square meter area लेवल. ठीक आहे, एरिया विल, त्यांनी शब्दात काय यूज केला होता, एरिया ऑफ ग्राउंड वॉज लेवल, एरिया ऑफ ग्राउंड वॉज लेवल. म्हणजे एका रोटेशन मध्ये किती एरिया ग्राउंड लेवल झाले 9.24 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर त्यांनी केले 500 रोटेशन. ठीक आहे, सो इन 500 रोटेशन्स एरिया लेवल वॉज किती असेल, एरिया इज इक्वल टू 500 मल्टिप्लाइड बाय, एका राउंड मध्ये किती होत आहे 9.24, करू गुणाकार 5 चौक 20 चाले
5 चोक 20 7 आले 2, पहिले 2 झिरोला 2 झिरो ऍज पुढे केले, आता 5 मल्टिप्लाय करतो, 5 चोक 20 7 2 5 2 2 12 2 7 1 5 9 45 46. आता 2 पॉईंट ठीक आहे, 2 नंबर अगोदर पॉईंट आहे, म्हणजे 2 नंबर इथे उडून गेले, म्हणजे हा होईल 4620 स्क्वेअर मीटर. प्रॉब्लेम काय होता आपल्याला, प्रॉब्लेम त्यांनी विचारला होता की फाइंड द कॉस्ट ऑफ लेवलिंग. कॉस्ट ऑफ लेवलिंग इज किती आहे 7 पर स्क्वेअर मीटर, ₹7 पर स्क्वेअर मीटर. सो टोटल कॉस्ट कसं काढायचा, म्हणजे काय करावं लागलं आपल्याला टोटल कॉस्ट काढण्यासाठी. एका मीटरला किती आहे 7 रुपये, मग 4620 मीटरला किती असेल, त्याला 7 मल्टिप्लाय करायचं. हा होईल 14 हातच्याली 1 7 चक्क 42 आणि 43 3चा, हातच्याली 4 7 चोक 28 आणि 4 32. So total cost of leveling was rupees 32,340.